नमस्ते मित्रांनो, मी राहुल वायदंडे. मी एक फुल टाईम ट्रेडर आहे आणि डेली ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण इथं डेली व्हिडिओ पोस्ट करत असतो XAU USD म्हणजेच गोल्डमध्ये नेक्स्ट डेला जी मुवमेंट येणार त्याच्यावरती आपण प्लॅन करत असतो. त्याचप्रमाणे मी एक लाईव्ह स्ट्रीमरसुद्धा आहे. यूट्यूबला आपली लाईव्ह ट्रेडिंग चालती. सो तुम्हाला पण लाईव्ह ट्रेडिंग बघायला जर आवडत असेल तर आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आजचे लाईव्ह स्ट्रीममधले सगळे ट्रेड्स मी तुम्हाला दाखवतो, कशा पद्धतीने ट्रेड्स प्लॅन केले, किती पिप्स आपण कॅप्चर केले आणि त्याच्यानंतर ना आपण दुसऱ्या दिवशीचा व्ह्यू पण बघणार आहोत. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा आधी मी तुम्हाला सांगतो, काल मार्केट जेव्हा बंद केलं आपण, ओके, काल रात्री आपण 220 पिप्सची रॅली कॅप्चर केली. त्याच्यानंतर मार्केट बंद करणार तेव्हा इथं मार्केट होतं. तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओ जाऊन बघू शकता. काल जो व्हिडिओ पोस्ट केलेला तो व्हिडिओ जाऊन बघा. एक्झॅक्टली 4100 ही लेवल मी दिलेली काल त्या व्हिडिओमध्ये. ही जर लेवल ब्रेक झाली तर मार्केट 300 ते 350 पिप्स वरती जाणार, हे पण मी कालच म्हणलेलं. आणि एक्झॅक्टली जेव्हा या कॅन्डलनी ब्रेकआउट दिला 4100चा तेव्हा मार्केटनी एकदम सुपर अप साईडला मुवमेंट दिलेली आहे. ठीक आहे. हा झाला कालचा व्ह्यू. त्याच्यानंतरनं आज लाईव्ह स्ट्रीममध्ये आपण जे ट्रेड दिले ते डिस्कस करूया आणि त्याच्यानंतरनं आपण उद्याचा म्हणजेच 12 नोव्हेंबरचा व्ह्यू हा डिसाईड करणार आहे, प्लॅन करणार आहे की बाबा कशा पद्धतीने आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपली लाईव्ह स्ट्रीम सकाळी 7 वाजता असते. 7 वाजता मॉर्निंग स्ट्रीम चालू होते. त्या स्ट्रीममध्ये गाईज फक्त आपल्याला एकच ट्रेड नाही, 2 ट्रेड प्लॅन करता आले. छोटे छोटे ट्रेड्स झाले कारण मुवमेंट ऑलरेडी गेलेली. सकाळीच तुम्ही बघा 6 ते 7च्या दरम्यान सगळी मुवमेंट संपलेली. त्यानंतर आपण एक पुलबॅकला बाईंग साईडचा ट्रेड प्लॅन केला आणि फक्त 40 पिप्सचा एक स्कॅल्प ट्रेड कॅप्चर केला, ओके, बाईंग साईडला. त्याच्यानंतर सेलिंग साईडला सुद्धा गाईज आपण मॉर्निंग स्ट्रीममध्ये 40 पिप्सचाच ट्रेड कॅप्चर केला. बाकी ट्रेड आपल्याला कॅप्चर करता आला नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण परत सेलिंग साईडला ट्रेड प्लॅन केला, तो होता 50 पिप्सचा. म्हणजे सकाळी आपण छोटे छोटे टार्गेट अचीव केले, 40 प्लस 50 म्हणजे जवळपास गाईज आपण 90 पिप्सची रॅली मॉर्निंग स्ट्रीमला आपण कॅप्चर केलेली आहे. त्याच्यानंतर आपला लंडन सेशन चालू झाला. नाही, लंडन सेशनच्या आधी एक प्रीमियम ग्रुपवरती गाईज मी ट्रेड प्लॅन केलेला, तो होता सेलिंग साईडला. ठीक आहे. एक्झॅक्टली या 4135ला आपण एक सेलिंग साईडचा प्लॅन केलेला आणि तुम्ही इथं बघा 100 पिप्सची रॅली आपण इथं कॅप्चर केलेली आहे. लाईव्ह माझ्या प्रीमियम ग्रुपमध्ये मी फ्री ट्रेड्स देत असतो. सो प्रीमियम ग्रुपमध्ये जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल, कुठलीही फी घेतली जाणार नाही. तुम्हाला फक्त मी डिस्क्रिप्शनमध्ये एक नंबर देतो, त्या नंबरवरती तुम्हाला मेसेज सेंड करायचा आहे. तुम्हाला लगेच मी प्रीमियम ग्रुपमध्ये ॲड करून घेतो. तिथं प्रीमियम ग्रुपमध्ये टेलिग्रामला मी ट्रेड दिलेला, तिथं 100 पिप्स मी कॅप्चर केले, माझ्या स्टुडंट्सनी कॅप्चर केले, ओके. आणि त्याच्यानंतर आपली लंडन सेशन चालू झालं, ओके. लाईव्ह ट्रेडिंग आपली चालू झाली. तिथं फक्त आपल्याला 50 पिप्सची रॅली कॅप्चर करता आली. जास्त मोठा ट्रेड आपल्याला कॅप्चर करता आला नाही. नंतर मार्केट साईडवेज राहिलं आणि आपण एकही ट्रेड प्लॅन केला नाही. त्याच्यानंतर काय टेलिग्रामवरती नाही, त्यानंतर आपण एक परत बाईंग साईडला ट्रेड प्लॅन केला आणि त्यात आपण जवळपास 80 पिप्सची मुवमेंट कॅप्चर केली. 80 नाही, 70 पिप्सची रॅली कॅप्चर केली. त्याच्यानंतर गाईज 6:50 वाजता 6:40 वाजता आपण एक टेलिग्रामवरती प्रीमियम ग्रुपवरती परत एकदा ट्रेड प्लॅन केलेला, तो होता एक्झॅक्टली 4137वरती. तिथून सुद्धा आपण 65 पिप्सची एक छोटीशी रॅली कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला आणि काही जणांनी हा ट्रेड कॅप्चर केला, काही जणांना हा ट्रेड कॅप्चर करता आला नाही. बट छान ट्रेड होता. सिम्पल जे काय लॉजिक होतं ते मी त्या ग्रुपवरती टाकलं होतं. ठीक आहे. नंतर आला आपला सुपर्ब ट्रेड जो आपण न्यूयॉर्क सेशनला प्लॅन केलेला. हा ट्रेड सुद्धा सेलिंग साईडलाच होता आणि जवळपास गाईज या ट्रेडमध्ये आपण 160 पिप्स कॅप्चर केले. ठीक आहे, 160 पिप्स. आणि हा ट्रेड जर तुम्हाला लाईव्ह बघायचा असेल तर मी इंस्टाग्रामवरती याचा शॉर्ट बनवून पण टाकलेला आहे, तुम्ही तिथं जाऊन सुद्धा बघू शकता. अदरवाईज तुम्ही यूट्यूब
म्हणजे आजचं 11 नोव्हेंबरचं तुम्ही लाईव्ह बघा. साधारण पुढं घेऊन बघितलं तरी चालेल. 7:30 वाजता प्रॉपर ट्रेड एक्झिक्यूट केलेला आपण सेलिंग साईडला, आणि सेलिंग साईडला आपण 160 पिप म्हणजे फुल ट्रेड आपण कसा कॅप्चर केला हे तुम्हाला बघायला भेटेल. त्याच्या आधी आपण एक छोटासा ट्रेड इथं प्लॅन केलेला, त्यात आपला 30 पिप्सचा SL हिट झालाय. लॉसेस होतच राहतात, कोणी इथं भगवान नाही आहे की सगळे ट्रेड प्रॉफिटमध्येच जाणार आहेत. इथं आपला एक 30 पिप्सचा SL झाला, मे बी इथं 4.6ला मी बाईंगचा ट्रेड दिलेला. खूप लेट हा ट्रेड एक्झिक्यूट झाला आपल्याकडून, आणि लगेच तिथून रिव्हर्स मार्केट फिरला आणि आपला 30 पिप्सचा SL झाला. बट नंतर ना हा स्नायपर ट्रेडने सगळं कव्हर केलं बाई. 30 पिप्सचा SL असतो आपला, 30 पिप्सचा SL वरती गेला आणि त्यानंतर 160 पिप्स आपण कॅप्चर केले. चलो, हा झाला आजचे ट्रेड्स. आता आपण उद्याबद्दल थोडंसं डिस्कस करणार आहे. ठीक आहे, आत्ता बघा लेटेस्ट 4 आवर्सची कॅन्डल क्लोज होती. सॉरी, आत्ताशी 4 आवर्सची कॅन्डल तयार झालेली आहे, म्हणजे 1 तास झालाय जवळपास. आणि आता इथून उद्यासाठी प्लॅनिंग मी तुम्हाला सांगतो. काही महत्त्वाच्या लेवल्स आहेत, त्या आधी मार्क करून ठेवूया आणि नंतर ना आपण व्ह्यू आपला डिसाईड करूया. 4 आवरमध्ये जर तुम्ही बघायला गेला तर गाईस सेलिंग यार क्विक सेलिंग दाखवतीये. ठीक आहे, क्विक सेलिंग दाखवतीये आणि बाईंग साईडला नाही. सध्या इथपर्यंत तरी एक रिट्रेसमेंट यायची ताकद यामध्ये मला तर दिसतीये. ओके, ठीक आहे. आणि 1 आवरमध्ये जर थोडं बघितलं आपण तर एम करायचा प्रयत्न मार्केटचा चालू आहे. ठीक आहे, एम पॅटर्न क्रिएट करून खाली यायचा प्रयत्न मार्केट करत आहे. जर ही लेवल म्हणजेच 4118 जर ब्रेक केली तर डायरेक्ट टार्गेट हे 4100, म्हणजे 180 पिप्स खाली आपल्याला एक सुपर ट्रेड भेटू शकतो. ठीक आहे, उद्याच्या दिवसाची मुवमेंट. ठीक आहे, 5 मिनिटात शिफ्ट होऊन मी तुम्हाला सांगतो. गाईस सिंपल ट्रेड आहे हा. ट्रेड एक्झॅक्टली आत्ता आपण फॉलो करू शकतो आपण. बट ठीक आहे, उद्याचा व्ह्यू मी तुम्हाला सांगतो. उद्या जर मार्केट या लेवलच्या वरती गेलं, ठीक आहे, 4146, तर मार्केटमध्ये अजून चांगली आणि स्ट्रॉंग रॅली आपल्याला बघायला मिळेल. जवळपास 41-71 पर्यंत मार्केट वरती जाऊ शकतं. आणि सेलिंग साईडला जर आलं गाईज या लेवलच्या खाली, जे की स्ट्रॉंग संभावना आहे की या लेवलच्या खाली मार्केट कॅन्डल क्लोज करेल आणि चांगली मुवमेंट आपल्याला देईल. जवळपास इथं 4090 म्हणजे वरती 250 पिप्सची जागा आहे आणि खालती 250 पिप्सची जागा आहे. हे दोन्ही ट्रेड्स आपण उद्या कॅप्चर करू शकतो. ठीक आहे, आणि जर अजून तुम्हाला इंटरेस्टिंग लेवल जर पाहिजे असेल तर ही एक बाईंग साईडची लेवल आहे 4128. ठीक आहे, हे ट्रेड्स प्लॅन करायचा आपण उद्या प्रयत्न करणार आहोत. लेट्स सी, जर आपल्याला चांगले ट्रेड्स मिळाले तर डेफिनेटली आपण ट्रेड्स प्लॅन करणार आहोत. ओके, सो डेली तुम्ही असेच ॲनालिसिस व्हिडिओ माझे बघत राहा, कारण ठीक आहे आपण आत्ताशी सुरुवात करतोय कुठेतरी पोस्ट करायला. इथनं पुढं जे व्हिडिओ येतील ते अजून इंटरेस्टिंग असतील. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे अगेन अँड अगेन तुम्हाला माझे व्हिडिओ जे मी नवीन व्हिडिओज अपलोड करतो ते तुम्हाला माझ्या चॅनलवरती बघायला भेटतील. ओके, आणि लाईव्ह स्ट्रीमला यायला विसरू नका. मी मॉर्निंगला लाईव्ह स्ट्रीम घेतो, परत दुपारी घेतो आणि परत संध्याकाळी, म्हणजे दिवसातून 3 सेशन आपण अटेंड करतोय. त्या 3 सेशनमध्ये खूप चांगले प्रॉफिट होत आहेत. फक्त ॲक्युरेसी चेक करायला या. एकदा लाईव्ह स्ट्रीम बघा, ॲक्युरेसी चेक करा. जर तुम्हाला व्यवस्थित वाटत असेल तर डेली तुम्ही जॉईन करू शकता. ओके, सो जाता जाता मला एकच सांगायचं आहे की रिअल ट्रेडर बना. ओके, माझा प्रयत्न चालला आहे की रिअल ट्रेडिंग ही प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचली पाहिजे आणि तो प्रयत्न मी करतोय. तुम्ही देखील रिअल ट्रेडिंगला सपोर्ट करा. ओके, बाय बाय गाईज, गुड नाईट. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि